Co-powered by Techno. लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये राहत असलेल्या 50 ते 60 विद्यार्थिनींना जेवणातून विष बाधा झाल्याची घटना घडलेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं रात्री च्या वेळेला ही घटना घडलेली आहे आणि आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येनं या वसतिगृहामध्ये राहत असलेल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना शासकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येत आहे। साधारणतः 60 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना विष बाधा झाल्याची माहिती पुढे येते आहे। विद्यार्थिनी जे आहेत त्यांना अतिदक्षता कक्षामध्ये हलवण्यात आलेला आहे। काही मुली गंभीर आहेत, मळमळ करणं किंवा चक्कर येणं अशा प्रकारचा त्रास जो आहे तो विद्यार्थ्यांना सुरुवात झाल्यानंतर प्रशासन जे आहे या वसतिगृहाचं किंवा महाविद्यालयाचं त्यांनी सर्व विद्यार्थिनींना या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आणि एका पाठोपाठ अनेक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून या 60 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं जे हॉस्पिटल आहे त्याचे डीन जे आहेत त्यांनी दिलेली जी माहिती आहे जर आपण लक्षात घेतली तर यामधल्या कोणत्याही विद्यार्थिनी जे आहेत त्या गंभीर त्यांची प्रकृती नाही आहे, मात्र काळजी म्हणून त्यांना या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे। सायंकाळी या मुलींनी जे जेवण घेतलं त्या जेवणामधून विष बाधा झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि 60 पेक्षा जास्त विद्यार्थिनींना शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।